तुमचं येणं होत नाही काय की मग? नाही ना व, आज घरी पाहुणे होतं, जाणार होते पण ठेवून घेतलं. बरं वाटत नाही ना ते असल्यावर आपण जायला. जरा त्याला साड्या बिड्या घ्यावं म्हणलं होतं, पण मग आता मी राहते घरी, शिलाला पाठवते, मीनाला बी घरी ठेवते, कारण कसं स्वयंपाक बिपाक करायला लागते कोण ना कोणतरी. शिला येते तुमच्या संग, माझं काही येणं होत नाही. दोन्ही इनी घरी होता आणि मी इकडं फिरायले, मला चांगलं वाटत नाही ना. त्याच्यामुळं मग शिलाला म्हणलं, ते साड्या घेऊ लागले, गठ्ठा भरू लागले की 2 साड्या काढ बाय म्हणलं, आईसाठी तुझ्या म्हणलं आणि काकूसाठी म्हणलं, मीनाच्या आईसाठी. त्याच्यासाठी मग तिला पाठवते तुमच्यासोबत, नाही का? जरा मदत करा तिला घेताना. काय व, तुम्ही यायचं असतं ना. इनी हाता दोघीचे माय बापा होतं घरी, तुम्ही यायला पाहिजे होतं व शांताताई. आता तुम्हाला तेवढा अनुभव आहे, तेवढा शिलाला कुठं अनुभव आहे व? हाय, कळतंय, त्याला बी कळतंय. मग आता तुम्ही आले असं जरा फरक पडला असता बोलण्यासाठी चालण्यासाठी. तिथं कसं आपल्याला तेवढं, मला तुम्हाला माहीत आहे मी कुठं येणं जाणं करते बरं. एवढं आता गावातल्या गावात भाजीपाला, त्याच्याशिवाय दुसरं कुठं जाणं येणं नाही, काय नाही माझं. त्याच्यामुळं म्हणलं तुम्ही आले असे तर जरा भावशीर केला असता. आणि साड्याचा विषय राहिला तरी पण मग तुम्ही घेतल्या असत्या ना तुमच्या मनानं. बघा ना तुमच्या हिशोबानं कसं जमते काय नाही. तुम्ही येत असेल तर लई चांगली गोष्ट आहे. बरं बघते मग विचारून शिलाला, जाती का मी जाऊ म्हणते. झाली का सगळी तयारी म्हणलं? हो ना, तयारी झाली, पण शांताताई म्हणायला आता माझं येणं होत नाही, म्हणायला आता इनी होता म्हणायला घरी, शिलाला पाठवतो सोबत. तर मी म्हणलं माय तुम्ही या, शिलाला ठेवा म्हणलं. त्या कसं मीनाचे ना शिलाचे आई बाबा दोघी घरी होतं ना, आले तर मग त्या दोघी जणी राहतात. बाई नाही यायला पाहिजे की नाही बरं आपल्यासोबत? नाही, त्याच्या मनानं काही विचार करूनच म्हणले असतील की व. आता कसं मोठ्या मोठ्या बाया दोन्ही घरी होताना ह्या फिरू लागल्या इकडे तिकडे, त्याला बरं वाटणार नाही म्हणून म्हणत असतील. शिला आली तरी काही टेन्शन नाही. शिला शांताबाईपेक्षा जास्त बोलणारी आहे. शिलाचं काही टेन्शनच घ्यायचं काम नाही, बिनगोर बोलते ती. तिथं साडीचा भावही काढते आणि सगळं बोलायचं चालायचं तिला सगळं कळतं. तेवढं काय टेन्शन घेऊ नका ताई. आपण शिला जर येत असेल तर शिलालाच घेऊन जाऊ का, आणि शांताताई येतो म्हणलं तर मग चांगलीच गोष्ट आहे. बरं मग मी काय करते, आता घरी जाते, शिलाला विचारते जाती का जाऊ म्हणते. ती जर म्हणली त्या बाई तुम्ही जा तर मग मी येते, नाही म्हणली तर मग मी घरी थांबते, तिला पाठवते. तुम्हाला काय आता 1 दिवस तर जातेच तुमचा हे ते गठ्ठा बिट्टा साड्याचा काढायचा म्हणल्यावर वेळ लागतेच, किती नाही म्हणलं तरी. मी आहे घरी तशी. दोघीपैकी एक जण समजा येतेच तुमच्या संग, कोणी जरी झालं तरी. बहुतेक शिलाची येईल आणि ती नाही आली तर मी येते. हो जमते, काय हरकत नाही, जातो मी मग. बरं मी काय म्हणते, ती लिस्ट बनवली की सगळी साड्याची, रुमाल फिसा किती घ्यायच्यात काय नाही, कसा आणायचा आहे माल, कोणत्या दुकानावर चालल्या, सगळी लिस्ट बनवली की? कारण इथून लिस्ट बनवलेली केव्हाय चांगली राहते, तिथं जाऊन मग माणसाचं मिसळ होऊन जाते, काही लक्षात येत नाही काय घेतले आणि काय नाही ती. बरं का, घ्यायचं जरी झालं तुम्हाला येळ असेल तर आता बसून लिस्ट बनवा, बनवली नसेल तर. पण लिस्टशिवाय जाऊ नका, कारण तिथं मग ते कितकाले माल काढतात आणि आपल्याच लक्षात राहत नाही कोणतं काय घ्यायचं आणि कसं घ्यायचं आहे ते. कलर वगैरे जरा चांगले बघून, कपडा जरा व्यवस्थित बघूनच काढा. बाह्याले मिचमिच्या करतात, हेच दिली असं दिलं तसं दिलं म्हणतात. त्याच्यामुळं चार पैसे लागले जास्त तरी चालते, मात्र जरा चांगले कपडे काढा. हो लिस्ट बनवून ठेवली आम्ही, रात्रीच लिस्ट बनवली कीर्तीनं रुपालीनं बसून, काय काय लागणार आहे काय काय नाही. तर ते लिस्टचं काही टेन्शन नाही, लिस्ट घेऊनच यायली. आणि काही एक्स्ट्राचं वाटलं की बाबा हे घ्यावं लागणार आहे तर मग तुम्ही असो की शिला असो आणि गंगूताई तर हातात सोबत, मग सांगा तसे मी पैसे काढून घेतले. तर लागलेच तर मग कीर्ती म्हणली पाठवतो म्हणली मी ऑनलाईन, म्हणली आई म्हणली आता ऑनलाईन आहे की माहिती आहे, तर मोबाईलवरून त्या मोबाईलमध्ये जाते पैसा, तर ते आहे सोबत तिच्या, तर ते करून देतो म्हणली आई म्हणली. मी म्हणलं ठीक आहे माय. बरं मग चांगलं आहे की होऊ द्या मग तुमची तयारी. अर्ध्या तासामध्ये या लिंबाच्या झाडाखाली येऊन थांबा. माझं झालं तर मी येते, शिला झालं तर शिला निघते. फोन करते तुम्हाला निघायच्या टायमाला तिनं. हो फोन करा. चला जाऊ का मग मी? हो ताई जा. काय व माय ताई, शांताताई जरा बोलतात साड्याचं कसं काय आहे काय नाही मला तेवढं कळत नाही. तुम्ही सोबत मात्र कसं बाया म्हणलं की माणसं बराबर मलाही दाखवत नाहीत काही नाही.
हां शांताताई बोलत होते आता शिलाला घेऊन जायचा विषय आहे, शिलाय बोलकी आहे. मात्र शेवटी कसं आता शांताताई बघितल्या ना अंगानं भरून बिरून होता, तर माणसाला पुढच्या वाटते की बाबा हाय धंदोकड बाई, तर ते भीतीनं व्यवस्थित काढतात. हां कसं करावं मला काही कळना झालंय. आज थांबाव का मग उद्या जावाव का आजच जावाव मग? अव ताई तुम्ही कशाला टेन्शन घ्यायला? हां शिला हाय की, आणि एक दिवस पुढे आज जावा का उद्या जावा, लग्न राहिलेच किती दिवसावर. पटापट हे काम आटपून घेतले तर मग पत्रिका वाटता येतात तुम्हाला आजूबाजूच्या गावामध्ये जाऊन. हां दादा वाटतील, नाही तर मग तुम्हालाही जावं लागेल आजूबाजूच्या गावामध्ये. कोणी असेल तुमच्या भाऊकीतलं त्याला पाठवा. हां हे एक दिवस लांबणीला काही अर्थ नाही, खूप कामं राहिले तर आता हिंग दळण निसावं लागते पुढच्या आठवड्यामध्ये. हो की ते तर आहे टेन्शन. ठीक आहे जाऊ तर मग मी येते जेवण खावण करून, बाकी सगळं झालंय माझं. तुम्ही बी जेवण करा आटपा लवकर, येते या साईडला लिंबाच्या झाडाखाली येऊन थांबते. हो हो जमते या. मीनाच्या बाबाला बघितलं का? अव बाई मी आले बाहेर, तर मीनाचे बाबा शिलाचे बाबा न इथले आपले ई भाई, तर ते तिघं बी मला वाटायला शेताकडे गेलेत काय की सकाळी सकाळी फेरी मारायला. जाऊन येतो म्हणले. त्याला बोलाव तर कसं बोलावं म्हणलं, दादाच्या देखत बोलता येईना गेलं तर काही नाही, आणि त्यांनी तिकडेच गेलेत. आता काय सांगाव, निघाव म्हणलं होतं बरं का. आता चहा बिया पिऊन चांगलं वाटणं झालं बाई मला. रात्रभर ग माझी झोपच नाही आली, तुम्हाला काय सांगू. सारखा विचारू लागला माझ्या मनामध्ये. आता काय बोलू, आपले दातन आपलेच होतं झाले तर कसं करावं सांगा तुम्ही मला. यायला फोन करून बोलवून घेऊ का? मला तर करमलच नाही, काय बोलू आता इथं काही बोलाव तर आपल्या लेकी होता, त्याच्यामुळं काही बोलता येईना काही नाही. गुणानं निघाव म्हणलं होतं. आता ह्याला शेताला जायची काय गडबड सुटली, मला म्हणले सुद्धा नाही तर की चल्लो गड्या शेताला म्हणून. काय गरज होती. आता फोन लावून बोलून घेवाव तर ग वाद होतील, त्याच्यामुळं म्हणजे त्याला वाटेल की आता चालो ही बाई हातासोबत म्हणायला की त्याच्या देखत कसं बोलून घेवावं. आता जराशी बघावं वाट काय करावं. निघाव चहा नाश्ता करून मग आता नाही चहा पिऊन नाश्ता नाही करून गेलं तर मग ते भांडणं करून गेल्यासारखं होईल. त्याच्यामुळं आता हे थोडंसं शांततेनं जावा. कुठं तुम्हाला झोप लागली म्हणायला ना, मला बी लागली नाही झोप, पण तुम्हाला लागली नसेल विचार येऊ लागला माझ्या मनामध्ये. रात्री किती वाजेपर्यंत माझ्या मनामध्ये ते सारखंच वाट लागलं. असं वाटलं मग आम्ही चोरीच केली काय की कोणाच्या तरी घरामध्ये जाऊन, माहीत आहे का. त्याच्यामुळं ना ते काही बरं वाटणं गेलं तर काही नाही. आता ह्याला येऊ दे बापा, काही म्हणू नका तुम्ही, काही म्हणू नका, मी काय म्हणू नाही. मुकाट्यानं राहता हे ना आले की आपापली थैला बॅग हाता भरलेल्या घेऊता निघता गड्या. दोघीला बोलून लेकीला आपल्या बाईला बी काय म्हणावं, तैला तरी काय म्हणावं. मारलं तोंडावर चापट मारलं तरी मात्र शोभत नाही तिला असं बोलायला. लय बोलून गेली, लय म्हणजे तिला भोगावं लागेल ही गोष्ट. आता श्रापही देऊ नये वाटते एवढ्या सकाळी रामपाऱ्यामध्ये कोणाला. आता तिचं कळून चुकलं की आपण आलेल्या घरी माणसांना कसं बोललो होतो म्हणून. हो की काय सांगावं आता. बाई तुम्ही इकडं हा का? हो ना इकडं आले होते बघा, म्हणलं चहा बिया पिया निघाव म्हणलं, तर ते तुमचे दादा गेलेत शेताला वाटतं मला वाटायला ही भाई सोबत, तर ते आता येतील तेव्हा निघा. बाई तुम्ही तर लहान नाही की मोठ्या धाट्या हा कळत्या हा लेकरं अशी करतच असतात. आता बोलू नये ती शेवंती बोलून गेली, मग आता तुम्ही तरी एवढं मनाला वाईट वाटून घेऊ नका की नाही का. तुमच्या देखतच तिच्या तोंडावर चापट मारली नाही का मी. आता मला वाईट वाटलं त्या गोष्टी, खूप हे झालं. मात्र एवढं मनाला लावून घेऊ नका की चांगलं वाटते का असं तुम्ही जाऊ लागल्या तर. तुम्ही राहायचं नसेल तर राहू नका, मात्र असं याच्या टेन्शनमध्ये रागामध्ये निघून गेलं तर बरं वाटते का सांगा बरं. आता तुमच्या दोन्ही लेकीला आम्ही सांभाळून घेतो की नाही. त्याचं एक कवा चुकते, माझं एक कवा चुकते, सांभाळून घेणंच भाग आहे कोणाला कोणी जरी झालं तरी. आता शेवंता बघा, मी रात्री तिला चापट मारली, मात्र रात्रभर झालं तिला मी तिच्या रूममध्ये जाऊन बोलले हे झाले, ती निघाली तिचा पसारा घेऊन माहीत आहे का. आता तिला घरात मी ठेवणारच नाही, ती निघाली पसारा घेऊन. मात्र तुम्ही असं रागात आणि टेन्शनमध्ये घर सोडून जाऊ नका, चांगलं वाटत नाही. तुम्हाला जायचं तर संध्याकाळच्याला जा, नाही तर उद्याच्याला जा बघा. मात्र असं सकाळी चहा पिऊन निघतो म्हणायला बिलकुल चांगलं वाटणं झाले बरं का. मला तरी तुम्हाला खरं ते सांगते, काय राग असेल ते विसरून जा, तुमच्या लेकरासारखं समजून हे घ्या. तिला मी लई डोक्यावर चढून घेतलं शेवंतीला, तिनं बोलू नाही बोलली. मात्र आता तुम्ही असं समजा की तुमची लेकच बोलली गड्या, लेकीला लेकीसारखं हे करून सोडा, तिला माफ करा बापा एकदाचं.
अव तुम्ही कोणता विचार करायला व बाई? हा, कसा विचार करायला तुम्ही? ती माझी लेक बाळ ह्या माझ्या लेकी होता. हा, मी राग जायना झाले, कोणा टेन्शन मध्ये जायना झाले हो माय. आता राहिलो की 2-3 दिवस चांगलं वाटतंय का? लय किती दिवस आहे लेकीच्या घरी राहायला. हा, आज जायचंच होतं, आज नाही उद्या जायचं होतं, मात्र आज चाललो. त्यात काय आहे, जावं तर लागल की नाही आपापल्या घरी. आणि एवढं कहाला तुम्ही टेन्शन घ्यायला? काही म्हणायची गरज नव्हती, काही नव्हती. आता तिचे शेवंताचे मिस्टर बाहेर देशात होते म्हणल्यावर ती लेकरला घेऊन कुठं राहणार आहे? राहिली ती काय आयुष्यभरसाठी राहायला आली का तुमच्या इथं? काही दिवस राहील जाईल, तसं तिला हाकलून लावू नका घरामधून, चांगलं वाटत नाही बाई. हो, आणि तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका की मी रागात आणि आम्ही रागामध्ये चाललो इथून घरामधून म्हणून. असं काही वाटून घेऊ नका. आता ते जायचं होतं आज ना उद्या, तर निघालो आज, बस एवढाच विषय होता. हां, तेवढं हे करून घेऊ नका तुम्ही. बाई एवढा खोलवर विचार करू नका. आता जायचंच होतं म्हणून निघू लागलो आम्ही. असा तुम्ही शेवंताला हे करून घरातून काढून देणं का योग्य गोष्ट नाही बघा. तिला जाऊ देऊ नका, थांबून घ्या. आम्ही गेल्यावर तरी गोष्ट वेगळी, मात्र आमच्या देखत तिला घरातून बाहेर काढू नका बरं बाई. तुम्हाला आमची शपथ आहे बघा. लेकी बाळीच होता आमच्या बी त्या. शेवंताला मी माझी लेकच समजते. चुकली असेल चुकू द्या, लेकरच चुकतात मायबापाच्या पुढं. मायबापानं चुकल्यावर काय राहणार आहे त्याची इज्जत, समजलं काय? त्याच्यामुळं ना तेवढं टेन्शन घेऊ नका तुम्ही. आणि मला आता बाई तरी राहतील, पण मला राहताच येत नाही घरी. आम्ही दोघं जण हाव. सासऱ्याची तब्येत नाही म्हणा व्यवस्थित, तर जावं लागते मला. ती मोठी वरडायली म्हणते, लहानी जाऊन बसली म्हणते, सासऱ्याला आणून सोडले आमच्या इकडं. आणि ते घेऊन जा म्हणते 4-8 दिवस तुमच्या इथं. तरी महिना होऊन गेला ना तिकडं. आता ते कधी जातात महिनाभर राहतात, कधी आमच्या इकडे महिनाभर राहतात. करमत नाही त्याला, काही नाही. आमच्या इथं करमत नाही, मात्र तिथं लेकरं बाळं होतं ते राहतात तिथं जाऊ. आता तर तब्येत बरोबर नाही तर ती बाई कोणाकोणाचं करणार आहे? तिला लेकरं बाळं होतं ते. त्याच्यामुळं मग घेऊन यायचं सासऱ्याला माझ्या. असा विषय झाला होता. काय असं बर्डनमध्ये जायना हालो, काय नाही. आम्ही एवढं टेन्शन घेऊ नका तुम्ही. मग तुम्ही तुमची लेक समजताना तर मग आज माझा शब्द मोडू नका गड्या. आज जाऊ नका तुम्ही, आजची रात्र राहा. उद्याच्याला जायचं असेल तर तुम्ही जा बिनघोर, मात्र आज असं घरातून जाऊ नका. माझ्या मनाला शांती भेटणार नाही की गड्या आपण रसपोळ्या खायला बोलवलं, हे असे वादविवाद झाले. चांगलं वाटत नाही बाई. उद्या तुमच्या घरी येणं जाणं आहे मला तुम्हाला यावं लागते तुमच्या लेकी बाळी हाता इथं. हां, चांगलं वाटत नाही असं. त्याच्यामुळं ना आजची रात्र थांबा. आज शेताला जाऊता म्हणलं होतं, जाता येते थोडं दुपारून. ते ना येतील, मग ते घरी थांबतील. लेकरं होतं, लेकराला घेऊन जाता येत नाही, काही नाही. मग बाहेर जाऊता आपण. हो बाई, तुमचा काही शब्द मोडत नाही. राहायचीच गोष्ट आहे ना, तर राहतो, काही टेन्शन घेऊ नका. जाऊता शेताला जाऊता आपण. बाई, आजची रात्र राहता, उद्या सकाळच्याला लवकर निघूता. हो की, थांबूता मग आज. चला मग, नाश्ता व्हायला, नाश्ता करा आणि आंघोळी बिंगोळी करून मग शेताला जाऊता. हो की, चला. बाई एवढ्या म्हणल्या आता त्याच्या मनाला खूप वाईट वाटले, मात्र काय करता. जाऊ द्या, काय बोलली असेल तर या कानानं ऐकायचं, त्या कानानं सोडून द्यायचे. तिला कुठं कळते, शेवंताला बी पोरी सोरी सारखेच होता आपल्या. चला जाऊता, आजच्या दिवस राहता, शेताला जाऊता, उद्याच्या सकाळच्याला लवकर निघूता. हो की, आता काय बोला, जाऊ द्या, राहता मग आज. शिला, नाश्ता बनवून झाला का? ताई करून ठेवला आहे, मात्र आई कुठं गेली, काकू कुठं गेल्या तर काहीच दिसेना झाल्या. आता बाबा तर शेताला गेलेत वाटायले आपल्या बाबासोबत. तर ते आता घरचे जेवढे होते तेवढेच गरमागरम नाश्ता केला, खातील म्हणलं. तर आता आई दिसणार, काकूही दिसणार झाल्या का, कुठं गेल्या तर काय माहीत. थांब, मी बाहेर जाऊन बघते. नाश्ता झाला का ग? हो ना, नाश्ता झाला म्हणून तर बघायला येऊ लागले. म्हणलं बाबा ते तर सगळे शेताला गेले, तर आता आई ते कुठं गेले त्यालाच बघावं म्हणलं. अगं आई बाई बाहेर आता दोघी पण यायला घरामध्ये. नाश्ता झाला असेल तर वाढा, ते शेताला जावं म्हणलं आम्ही पण. आता बाई तुम्हाला तर त्या गंगूताई सुजाताताई सोबत कपड्याचा ते काय म्हणतात हे भरायला जायचं होतं ना, सटा. अगं हो ग माय, मला आता सकाळीच भेटल्या होत्या, मी विसरलेच बघ. शिला, एक काम कर, मलाच म्हणू लागल्या चला चला, तर एक काम कर, तू जाऊन ये त्याच्या सोबत. मी बाईला घेऊन मी ना आम्ही सगळेजण शेताला जाऊन येतो. तू त्याच्या संग जाय, सटा बिटा भरू लाग. आता मी गेलं तर बरं वाटणार नाही बाई, त्याच्यामुळं तू जाय त्याच्या संग. आता बाई मी काला जाऊ, तुम्हीच जा ना. आता आई ते घरी होता, आता आई मी सगळं आवरतो घरचं, काही घरचं टेन्शन घेऊ नका तुम्ही. मोठ्या धाट्या बी हा, चांगलं बी वाटतंय त्याच्या संग जा. आम्हाला काही तेवढं समजणार नाही, काही नाही. आम्ही शेताला बी जातो आईला घेऊन, तसं काही टेन्शन घेऊ नका. अगं बाईला काय वाटेल ग म्हणून माझी हिन बाहेर फिरायली, मिळाली की सोबत आम्हाला पाठवले, चांगलं वाटणार नाही ना बाई. मी थांबून घेतलंय त्याला, जाऊ लागल्या त्या. नाही आई, त्याचं काही हे नाही.
तुम्ही जा आता. ताईला गंगू ताईला आणि सुजाता ताईला बरं वाटते की बाबा आल्या म्हणून. आणि आईचं आणि काकूचं काही टेन्शन घेऊ नका. ताईला माहित आहे की बाबा काम होतं गावातले बी करावं लागतात, जावं लागतं, एक जण यावं लागते गावामध्ये. तर त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही जा. आम्ही बघतो शिला जे काय आहे ते. बरं मग आता मग तुम्ही म्हणायला तर मग मी जाते. जा मग तुम्ही शेताला. नाही जायचं असेल तर थांबा, मग उद्याच्याला जाता येईल. मी जाऊन येते. आणि बाईला साडी आणायची होती. आईला कोणता कलर आवडते ग? थांब, तुम्हाला विचारण्यापेक्षा बाईलाच विचारून जाते. ठीक आहे, मग मी नाश्ता लावते, या तुम्ही सगळेजण. बाई काय म्हणतात की माय? आई बोल, काय म्हणती? हे बघ, मला मारलं मी सहन केलं. एकदा नाही तू दोनदा मारलंस. त्या बाहेर घरात आल्या तेव्हापासून मला दोनदा मारलंस तू. मी त्या गोष्टी सहन केल्या बघ. मी मायापास म्हणून जाऊ दिलं. तू मला सांग, रसपोळ्या खायला बोलवलीस का त्याला कपडे घ्यायला बोलवलीस तू कोण मला विचारणारी? हे बघ आया, तुझ्या दारातून मी एकदा गेली ना तर परत तुझ्या घरात पाऊल ठेवणार नाही बघ. तुझ्यासोबत सगळं नातं बितं तोडून टाकलं. तुला विचारलं माणसासारखं ते विचार उत्तर दे ना. त्याचं काहून 12 भानगडी लावायलीस तू? काय गरज होती त्यांना साड्या बिड्या घ्यायची नाणायची? काय गरज आहे मला सांग? रसपोळ्या खायला आल्या, खाऊ घालल्या, झालं आता. बस झालं, 2-3 दिवसापासून येऊन राहायला का की आता जाऊ द्यायचं घरी गुन्हानं? काही गरज नाही बापाची धन दौलत उडवायला. काय लागून राहिले की काय? त्याने तेव्हा तुला चांगल्या भारी भारीच्या साड्या घेतल्या, तितकं लगे तू ह्याला साड्या घेऊन पाठवायलीस. काय गरज पडली तुला साड्या घ्यायची मला सांग बरं? शेवंती, तुझे नखरे जे होते ना ते तुझ्यापाशी ठेव बाई. तुझ्या सासरी जाय, मी तुला सांगितलं. नाही आलीस तरी चालते, काही हरकत नाही. तू दारात नाही आली तरी चालते बाई. तू ना असे तुझे नाटकं जे होते ना ते इथं करू नको बरं का. मी तुला शेवंते लास्ट वॉर्निंग द्यायली बघा. तू मग इज्जत जेवढी काढलीस ना तेवढी इज्जत कोणीच काढली नाही. लेकीनं तर काढूच नाही, मात्र लेकीनच काढली इज्जत नाही. तुझ्याकडून एवढी अपेक्षा नव्हती केली ग अशा गोष्टीची. सुना तर सुना राहिल्या आता, त्यानं एवढी काही इज्जत काढली नाही जेवढी तू काढायलीस. लक्षात ठेव. कोणाच्या देखत असं आलटून पलटून बोललं नाही पोरी मला. तुला माईची किंमतच कळणार झाली. तुला जायचं असेल तर तुला बिनगोर जाय, मी तुला सांगायले. उगा राहून मला धमकी देऊ नको की मी जाते त्या दारात येणार नाही, त्या दारात येणार नाही. हे लय वेळा झाले. मला काही घेणं देणं नाही तेव्हा कोण्या गोष्टीवरून बरं का. शेवंती, तुला जायचंय ना तर तू जाय बघ, आता लय झालं. उघड डोकं खायली पागल दिमाकाची कुठली की. सगळा त्या दोघीने खेळ मांडला माझ्या घरात. माझ्या माईला मला वायली केलं.